सुरुवात होत आहे. पुढचा चेंडू पाहूया. पहिला चेंडू टाकला जाईल. दुसऱ्या षटकाला पहिल्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या राऊंडची ही दुसरी मॅच. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू लाजवाब चेंडू फेके फुलातून लावली अपील करतात एस दादा, पण ती अपील फेटून दिली पंचांनी. पाहूया. पहिला चेंडू तर अप्रतिम पाहायला मिळाला. दुसरा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. यंगस्टर खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र एक साईडच्या दिसेना. फटक्या सुरेख आहे. फटक्यामध्ये ताकद आहे. फटक्यामध्ये क्लास आहे. म्हणून चेंडू चौकार आहे. 4 धावासाठी चौकार. मूर्ती लहान कीर्तिमान खेळाडू. हॅलो, खूपच सुरेख फटका सजवला गेला. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतो. पाहूया पुढचा चेंडू सौरभसाठी. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन. फटका सुरेख क्षेत्ररक्षक लाजवाब आणि इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लाजवाब चेंडू फाडवलाय. लाजवाब चेंडू फैकी, पण ही धाव कंप्लीट केल्या सोहेब याने. आता बॅटर रंगेल. मॅन ऑफ द मॅच दोघांनी एक एक घेतलेली आहे. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू उडवला आकाशा लगत. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे मात्र कुठलाही नाहीये, कारण की हा चेंडू जाणार वन बाउन्स. 4-4 चौकार. खूपच सुरेख फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट केला होता, पण मात्र गोलंदाज लाजवाब आहे आणि हेरलं शेवटच्या मुवमेंट पर्यंत. पुढचा चेंडू पाहूया. रिव्हर्स स्टार्टिंग करतो हा चेंडू, मात्र नक्कीच बॅटची कडा लागल्या आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी जातो. अशा प्रकारे पाहायला गेलं तर एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या होत्या एका षटकाच्या अखेरीस 10 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे. किती धावा केल्या जातील, किती धावा आम्हाला फलंदाजीसाठी येतील, हे मात्र पाहायला मिळतील. प्रशांत चव्हाण सरांचा आज दिवस खूप छान आहे. खूप आनंद घेत आहेत. आणि गोलंदाजीसाठी करण अंबाळा. पाहूया. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आम्ही करणला पाहत असतो. ओरिजिनल आला असतं तर तुम्ही फोटो काढीत राहिले असते त्याच्या संगतीला, पण इथे करण पाहूया. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो.
आणि हा चेंडू मात्र हाताला स्पर्श होऊन चेंडू जातो आहे. 6 धावांसाठी षटकार. सोहेब मात्र काही फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. हान रट्टा दे टोला, कारण की त्याच्या बॅटतून निघतो आहे बाहेर आगीचा गोळा. करण मात्र पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन, फटका सुरेख दमदार फटका. आणि हा चेंडू पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग आहे. 6 धावांसाठी षटकाराला लगातारचा दुसरा षटकार. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा तयार करायचा चेंडू होता, खोदून काढला, फटक्या सुरेख आहे. क्षेत्ररक्षक चेंडू परत एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. असंख्य पाहायला गेले तर आता मात्र धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 24. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स साइड गेला, फटका सुरेख दमदार पॉवरफुल. 4 चौकार. पुढचा चेंडू मात्र हलकासा कट केला, स्ट्राईक रोटिंग होऊ द्या. आणि आता स्ट्राईक वर मात्र सौरव येतो पुढचा चेंडू खेळण्यासाठी. आणि हा चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय. चेंडू मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षण मात्र तिथपर्यंत पोहोचत. चेंडू अडवला गेला. बघता बघता 2 धावा तर कंप्लीट केल्या. 2च धावांवर मात्र तरी वाटते समाधान मानलं जाते. 2 धावानंतर धावसंख्या 31. हा फटका सुद्धा सुरेख फटका सजवला. 6 धावांसाठी मोहर लावले षटकाराची.
खूपच सुरेख फटका सजवतोय फलंदाजीसाठी आलाय जणू काही ऊन ताण मान पाहतच नाहीये फक्त आणि फक्त षटकारांची अतिशबाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा हा चेंडू भिरकावून देतोय 6 धावांसाठी षटकार बघा स्कोरर आमचा आता कुठेतरी गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावर मात्र हान रट्टा दे टोला पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे हॅट्रिक षटकार मारतोय की काय हा चेंडू मात्र ऑफसाईडचे दिसरे करण अंबाळाकडे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं चेंडू मात्र फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल सुटला जातो आणि इथे बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट होतात काय मात्र इथे लेझी क्रिकेट चालू आहे बघा युट्यूब वर पुन्हा दाखवलं जातंय कशा प्रकारे झेल सोडला गेला करणच्या माध्यमातून खूपच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं गोलंदाज प्रतिम गोलंदाजी करत होता पण मात्र करणच्या माध्यमातून 1 2 3 4 चालू होतं आणि त्याच्या हातातून मात्र झेल सुटला धरतीला दान झाला पाहूया पुढचा चेंडू सोएबसाठी आता मात्र पुन्हा एकदा उडवलाय चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि हा चेंडू सुद्धा जातोय 6 धावांसाठी षटकार काय फलंदाजी चालू आहे काय निसता फक्त धुरला षटकार आणि षटकारांची आतिषबाजी पुढचा चेंडू पाहूया पुढे स्टेप आउट केला मात्र फटका सुरेख आहे जमिनीला गुदगुला करीत बाउंड्री लगेच चेंडू येतो आणि पुन्हा एकदा भावा मित्रांनो इथे एकाच्या हातून चुकी झाली दुसऱ्याने कमबॅक सुरेख केलं बॅकअप सुरेख आला चेंडू अडवला गेला बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांनी धावसंख्या पाहायला गेली तर मित्रांनो काय पार्टनरशिप आहे दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आतापर्यंत 53 धावांची पार्टनरशिप आहे आणि त्यामध्ये 46 धावांवर खेळतो सोहेब पाहूया 50 मारतो की काय पहिला खेळाडू ठरतोय की काय या हरिओम मित्रमंडळ आयोजित स्पर्धेमध्ये 50 मारण्याचा विक्रम करतोय की काय शेवटचा चेंडू आणि फेकलाय षटकार आणि अशा प्रकारे अर्धशतक कंप्लीट होत आहे सोहेबाला विनंती आपण बॅट पुन्हा एकदा वरती करायचं आणि या स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू ठरतोय का त्याने 14 बॉल 52 धावा करणारा सोहेब कुडुसगावचा हा सितारा आज मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय माध्यमातून खूपच चांगली वाहिनी पाहायला मिळते कारण की त्या फलंदाजी 14 चेंडू मध्ये त्याने या 52 धावा कशा केल्या या पुन्हा एकदा रिव्ह्यू दाखवायला घेतल्या हायलाइट्स जे मात्र दाखवायला घेतल्या आमच्या दादांच्या माध्यमातून पहा मित्रांनो शेवटचा एक चेंडू शिल्लक होता 50 साठी 6 धावांची गरज होती आणि सोहेबाने ठोकलेला तो षटकार तो सुद्धा आज नक्कीच घरी जाऊन तो क्रॉप करेल ही व्हिडिओ पूर्णच आणि मात्र स्टेटस लेवल पण मित्र लक्षात ठेव क्रॉप करताना मात्र युट्यूबवर पाहशील तिथे सबस्क्राईब कर आणि लाईक कर
आहे. उर्वरित चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये 59 धावांची गरज. मयूर आणि यश पहिला चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करून चेंडू पर्यंत पोहोचेल की नाही, पण यश निमाडे दादा सुद्धा सांगतात जब तुम हम पे आक्रमण कर सकते हो तो हम भी किस खेत की मुली हो दिखा देगे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण सौरभ पादवा. आसनगाव संघाचा कर्णधार आणि चेरपुली बी संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघांना विनंती असेल टॉस उडवण्यासाठी यायचं. चेरपुली बी संघाचा कर्णधार आणि आसनगाव गणेश. चला रे. आणि हा फटका सुरेख सजवलाय. बाहुबली ऑफ द साईनगर साई सेवा चेरपुली संघाचा हा फलंदाज मयूरच्या बाटीतून तडाखा पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार. खूपच सुरेख फटका सजवतो. आतापर्यंत धावसंख्या पाहायला गेलं तर 11 धावांच्या मात्र प्रगती पथावर लागल्या गेल्या टीम साईनगर चेरपुली संघाच्या. तर साईनगर चेरपुली बी संघ. चला आपण टॉस चढवण्यासाठी यायचे चेरपुली संघ चेरपुली बी संघ. आणि आता मात्र परफेक्ट यॉर्कर षटकार मारल्यानंतर त्याचाच उत्तर पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर टाकून फलंदाजाला बाद करतोय. दांडी दांडी गोल विकेटचं बटन फलंदाज बाद. चेरपुली बी संघाचा कर्णधार किशोर. चला आपला कर्णधार पाठवायचे. ओके. आणि लगेच इकडे हे गणेश असंगाव आपला संघाचा कर्णधार पाठवायचा. बॅटची कडा लागून मात्र इष्टरक्षकाने टिपलाय झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय फेल. विकेटचं पतन. पाहूया आता मात्र समीकरण राहिले उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे धावा 49 धावा. नाणेफेकीचा गोल जिंकला टीम असंगाव संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा डिसिंग फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होते मात्र चेरपुली बी संघाला.
खूपच सुरेख फटका सजवला. पुन्हा एकदा एका धावेसाठी. सोहेब खूप सुरेख फलंदाजी आणि आता खूपच सुरेख गोलंदाजी करतो. अप्रतिम चेंडू, लाजवाब गोंधबाजी, सुरेख टप्पा, भन्नाट वेगाने टाकला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि हात मात्र भर काढलेला मारा. नो चेंडू, नो चेंडू पाहायला मिळतो. पुढचा चेंडू मात्र अक्रॉस लाईन फटका सुरेख सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचेल. बघता बघता एकच धाव कंप्लीट होतं. षटक क्रमांक आपण पाहतो प्रगतीपथावर दुसरं चालू असताना सोहेबच्या माध्यमातून टाकलं जातं. 9 चेंडू 45 धावांची गरज आहे. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या होती 15. आता समीकरणाला उर्वरित 7 चेंडू 45 धावांची गरज आणि रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अंपायर्स कॉल असेल. रिव्ह्यू मध्ये लाईन दिसत नाहीत, म्हणजेच नॉन स्ट्रायकरचा खेळाडू दिसतो मध्ये. म्हणजे हा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक येत होता, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बघता बघता एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत्या. अशा प्रकारे आता समीकरण राहिले उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा 43 धावा. एक धावेसाठी चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी तर पाहायला गेलं तर खूपच सुरेख फलंदाजी केली ती, मात्र
फलंदाजीच्या जोरावर अप्रतिम कामगिरी केली आहे कुडूस संघाने. त्यामध्ये दबाव भरपूर आहे. 4 चेंडू 41 धावांची गरज आहे. हा फटका सुरेख सजवला. हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. आरू चेंडू फेकायचा. धन्यवाद चेंडू फेकल्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. आता उर्वरित 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. हा चेंडू पण सुद्धा एक चेंडू पाहायला मिळतो. आमचे म्हात्रे दादा यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता समीकरण 2 चेंडू 40 धावांची गरज. पुढचा चेंडू पाहूया. साजिद याचा पुढचा चेंडू खराब चेंडू पाहायला मिळतो. व्हाईट प्लस 1 एकूण 2 धावा ऍड केल्या जातील. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पण खूपच सुरेख फटका सजवला. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल. चेंडू अडवला जाईल. फक्त आणि फक्त एकच धाव ऑब्जर्व बाकी आहे या मॅचचे. आणि असंघ पुढे फक्त फिल्डिंग साठी तयार राहायचे आपण मॅच. असंघ विपक्ष चेरपुली ब संघ या संघांमध्ये मॅच होईल. आणि पुढचा चेंडू यश दादाच्या पाठीतून लेट पण थेट विकेट. अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम कुडूस संघाने. कुडूस संघाचं करूया आपण हार्दिक स्वागतम. हारलेल्या संघाचं कौतुक. गणेश दादा चेंडू घ्यायचे, चेंडू फेकायचा.